गोविंद विधात आहे माझं नाव. हे झाडं जेव्हा लावलं होतं विनायक पांड्यांच्या टायमाला, त्या टायमाला वृक्षदिंडीमध्ये मी होतो. हे झाडं जेव्हा लावलं होतं ते इथं झोपडपट्टी सगळी होऊन जायची. महापालिकेने इथं झोपडपट्टी होऊ नये म्हणून ते झाडं लावले होते. झोपडपट्टी काढायला त्यावेळेस त्याला खूप आलं. पण आता लावलेले झाडं आहे त्याचे प्लॅनिंगमध्ये ते ठेवून कसा कुंभमेळा करता येईल शक्यतो हा प्रयत्न असावा. पण एवढे जे गोळा झालेले आहेत सगळे वृक्षप्रेमी यांना माझं एक नम्र निवेदन राहील की आपण विद्युत दाहिनीमध्येच महानगरपालिकेमध्ये अंत्यविधी झाला पाहिजे असा एक कायदा पास करून घ्यावा की ज्याला महानगरपालिका हद्दीत जर आपला अंत्यविधी करायचा असेल आपल्या घरातल्या कोणाचा तर त्यांनी तो विद्युत दाहिनीतच करावा. कारण नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये रोजच्या 140 मावती होतात आणि 140 मावतींना साधारणतः 70 ते 80 झाडं रोज जाळले जातात. तो जर कायदा जर झाला, इंग्रजांनी कायदे करूनच काही गोष्टी ठिकाण आणि हिंदू धर्म फ्लेक्झिबल आहे. हिंदू धर्माला सुरुवातीला विरोध होतील पण ते ऐकतील. आणि विद्युत दाहिनीमध्ये करताना गोवऱ्या काटक्या कापूर तुळपत्र याचा वापर केला जातो. तर तो एक कायदा सुद्धा करावा विद्युत दाहिनीमध्ये करण्याचा.